एकदा या प्रकारे वरण करून तरी पहा, जरा गोड आंबट टाईपचं इतकं मस्त लागतं ना. साधं वरण करणं आत्ताच बंद करा. डाळ, टमाटा आणि आपल्याला घ्यायचं आहे मिरची. थोडंसं तिखट पण हवं तेवढं तिखट तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. लसूण आणि याच्यानंतर मी टाकलेली हळद, हिंग आणि खडे मसाले मी यातच टाकत आहे, म्हणजे जास्त नाही टाकायचे. आणि गेम चेंजर गोष्ट म्हणजे चिंच. तुम्ही म्हणताल चिंच, हो, एकदा चिंच आणि गूळ टाकून तरी पहा ना. मीठ आणि आमच्यात कोथिंबीर संपली आहे त्यामुळे मी कोथिंबीरच्या कांड्या वापरत आहे. बट आहे ना, उकळणाऱ्या चीज म्हणजे बॉईल करण्याचा त्या कोथिंबीरच्या दांड्या टाका, स्वाद चांगला येतो. आता आपल्याला ही डाळमध्ये चांगलं घुसळून घ्यायचं 4 ते 5 शिट्ट्या. त्याच्यानंतर खूप सोप्या पद्धतीने तुपात जिरे, मोहरी, हिंग, लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपली डाळ. आणि कधी पण डाळ करत असतो ना, ही जरा घट्टमोट्ट मी डाळ करणार, ही अशीच छान लागते. डाळीमध्ये कधी पण गरम पाणी टाकायचं, नाहीतर ढिकळ्या होतात. त्यामुळे आता बघा मी टाकल्या पण जरा हलवत आहे. त्याच्यानंतर बघा उकळलेलं जे पाणी आहे ते मी ह्याच्यात ॲड करत आहे. थंड पाणी ॲड करू नका. आणि जर उशिरा खाणार असला तर स्ट्रेक्चर जर अशी लिक्विडी ठेवा. जर आत्ताच खाणार असला तर थोडा आठवू शकता तुम्ही. आणि इतकं मस्त गोड आंबट चव ह्या वरणाला येते ना, अफलातून म्हणजे अफलातूनच. एकदा नक्की करून पाहायचं. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आपल्या सियाज किचनला एकदा फॉलो करा बरं. चला बाय.